नमस्कार, जय श्रीराम, हर हर महादेव. मी आहे प्रसाद आणि एक्सप्लोर विथ परशूच्या आजच्या भागात सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण चाललेलो आहे मढीला. मढी हे नगर जवळच आहे आणि तिथं श्री चैतन्य कानिफनाथांची समाधी आहे. तर कानिफनाथांबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर हे नवनाथांपैकी एक आहे. नवनाथ म्हणताच आपल्याला शाबर मंत्र आणि तंत्रविद्या आठवते, पण दुर्दैव आहे आपलं, कारण त्यांनी जगाला हठयोग सुद्धा दिलेला आहे, जो की आपल्याला कधीच त्यांच्याबद्दल आठवत नाही, म्हणजे नाव घेताच आठवत नाही. तर या व्यतिरिक्त कानिफनाथांबद्दल थोडक्यात सांगतो की कानिफनाथांचा जन्म बंगालमध्ये सोमपुरा भागात झाला आणि त्यानंतर ते सोमपूर महाविहारमध्ये 12 वर्ष भिक्षू होते आणि तिथं त्यांचे गुरु होते जलंधरनाथ. तिथं त्यांच्यासोबत त्यांनी राहून सिद्धी प्राप्त केली आणि त्यानंतर पुऱ्या भारतभर नाथ संप्रदायाचा प्रचार केला. श्रीलंकेला सुद्धा गेले आणि त्यांच्या जीवनामध्ये बरेच प्रसंग घडले, जे की मी तुम्हाला नंतर वेळ पडल्यास सांगेल. या व्यतिरिक्त भोसले घराण्याचा सुद्धा कानिफनाथांसोबत संबंध होता. महाराणी येसुबाई आणि शाहूजी राजे प्रथम जेव्हा मुघलांच्या वेड्यात अडकले होते, तर त्यांनी नवस केला होता की जर आमची सुटका झाली तर मंदिराचा जीर्णोद्धार करू आणि पितळाचा घोडा देऊ. तर 5 दिवसात त्यांची सुटका झाली आणि त्यानंतर बडोद्याच्या गायकवाडांनी त्यांचा कारभारी जो होता चिमाजी सावंत, त्याला पाठवून मंदिराचं जीर्णोद्धार केलं. तिथं गौतमी टाक बनवलं, सभागृह बनवलं, असे बरेच कामं केले. आणि त्या व्यतिरिक्त नंतर कान्होजी आंग्रे आणि त्यांचा मुलगा बापूराव आंग्रे यांनी जाऊन तिथं पितळाचा घोडा दिला, जो की नवसाप्रमाणे सांगितला होता आणि आज सुद्धा तिथं त्या सर्व गोष्टी उपलब्ध. या व्यतिरिक्त एक सांगतो की तुम्ही जर या विचारात असाल की आपण सुद्धा नाथ संप्रदायाचे अनुयायी बनून तंत्र विद्या सिद्धी प्राप्त करू, तर लक्षात घ्या की मार्केटमध्ये खूप फ्रॉड लोक आहे. मी डोळ्याने बघितलेले ज्या लोकांची घरं उद्ध्वस्त झालेले आहे. आणि तुम्ही याच्यात मानत नसाल तर एक वेगळा भाग झाला, पण तुम्ही यात सगळ्यात मानत असाल तर नक्की स्वतःची काळजी घ्या आणि योग्य तो गुरु निवडा आणि योग्य त्या लोकांच्या मार्गाने त्या मार्गावरती जा. या व्यतिरिक्त काही सांगण्यासारखं असलं तर प्रवासात पुढं मी सांगतो. माझे 2 शब्द मी इथंच संपवतो आणि सुरू करतोय आपण आपला मढीकडचा प्रवास. आषाढी एकादशी जवळ येते आणि पुऱ्या रस्त्याने आम्हाला दिंड्याचे दर्शन झाले. लोक आता पंढरपूरकडे निघालेले सगळे वारकरी. त्यासोबतच पुण्याला वारकरी धारकरी संगम सुद्धा होता. आम्ही तिथं पण संध्याकाळी गेलो, पण तिथले काही व्हिडिओ वगैरे नाही काढले कारण खूप गर्दी होती. गुगल मॅप हे खूप कामाचं साधन आहे, पण त्यासोबतच लक्षात घ्यायला पाहिजे कधी कधी धोका होऊन जातो, कधी कधी तुम्हाला ते गड्ड्यात बी घालून देतं. त्यामुळं बऱ्याचदा आजूबाजूच्या लोकलच्या लोकांची सुद्धा मदत घेतली पाहिजे जर तुम्ही रस्ता हरवले तर, कारण मला खूप वेळा अनुभव झालेला आहे. गुगल मॅप 2 व्हीलर आणि 4 व्हीलरच्या सुद्धा लेनमध्ये कन्फ्युजन होऊन जातं आणि ते 4 व्हीलरला कधी कधी 2 व्हीलरच्या ठिकाणी सुद्धा घेऊन जातं, जिथं की पांदे असते, कच्चा रस्ता असतो आणि 4 व्हीलर जाण्याची जागा नसते, असं पण होतं. जवळपास 2 तासाच्या प्रवासानंतर आलो आहे आपण या कमानीजवळ, जी की श्री कानिफनाथ देव ट्रस्ट मढीची कमान आहे आणि इथून आता काही 5-6 किलोमीटर मढी आहे. हे खेड्यापाड्यातलं वातावरण आपल्याला खूप आवडतं. मस्त झाडं, शांतता, गाई ढोरं जनावरं आणि शांतता असते एक प्रकारची. पण सिटीमध्ये लोकांना, म्हणजे खेड्यातल्या लोकांना सिटीमध्ये पैसा दिसतो आणि सिटीतल्या लोकांकडे जेव्हा पैसा येतो तर खेड्यात त्यांना शांतता दिसते. माणसाच्या मनाची सवय की त्याच्याकडे जे नसतं ना, माणसाच्या मनाला ते हवं असतं. तुम्ही कुठेही जा, कधी पण असाच खेळ चालू राहणार. आणि आपण पोचलो आहे मढीला. अशा गडासारख्या ठिकाणी वरती आहे श्री कानिफनाथांचं मंदिर. आपण भारतीय म्हणून खरंच नशिबान आहोत की आपण एवढ्या साधू संत महात्म्यांच्या भूमीवरती जन्माला आलो आहे. तर चला मग आता जाऊया आपण दर्शनाला. सुंदर असं श्री कानिफनाथांचं समाधी मंदिर आहे आणि खरंच जे पण समाधी स्थळं असतात तिथं खूप वेगळ्या प्रकारची ऊर्जा असते. मला खरं तर मोबाईल वापरा वाटत नाही मंदिरांमध्ये, पण लॉगिंगसाठी करावं लागतं आहे. हा तो घोडा आहे जो महाराणी येसुबाईंच्या अनावसाप्रमाणे
इथं देण्यात आला होता, त्यावरती तारीखसुद्धा दिलेली आहे. आणि त्यामागच नाथांचं विश्रांती घर आहे, त्याला गादीघर पण म्हणतात. तर मंदिराच्या बाजूलाच आहे मारुती रायांची मूर्ती आहे आणि त्या व्यतिरिक्त असं सुंदर असं मंदिर आहे. आणि नाथांच्या मंदिराच्या पाठीमागेच आहे ध्यान मंदिर. हा ध्यान मंदिर म्हणजे एक प्रकारची गुफा आहे. म्हणजे प्रत्येकजण जंगलात डोंगरात जाऊन गुफेत ध्यान साधना नाही करू शकत, त्यामुळं दगडाचं जे ध्यान मंदिर असतं किंवा अशा प्रकारे दगडाचं बनवण्याचं कारणच हे असतं की ते गुफेप्रमाणेच काम करतं. आता गुफेचं काय महत्त्व आहे ते मी तुम्हाला पुढं सांगतो. त्याआधी आपण खाली जाऊ. तुम्ही गेला तरी चालेल, मी गेलो तरी चालेल. अवघड नाही, टेक्निकल आहे. आपले दुर्दैव आहे की आपले जे मंदिर आहे, धार्मिक स्थळ आहे, ते आज एक पर्यटक स्थळ बनून राहिलेले आहे. ज्या लोकांना ध्यान माहीत नाही ते लोक सुद्धा ध्यान मंदिरात फक्त यासाठी जातात की बघायचं आहे की मध्ये काय आहे. तर ध्यान मंदिरात काय राहणार आहे बरं? काही राहणार नाही. मी काही विरोधात नाही आहे की लोकांनी अनुभव नाही घ्यायला पाहिजे वगैरे वगैरे, पण इथं सुद्धा खूप सारे लोक होते. माकडासारखा आवाज काढणं, मंदिरात येऊन बायकोला व्हिडिओ कॉलवरती बोलणं, या सगळ्या गोष्टी ज्याचे त्याला पटतात आणि आपल्याला त्याबद्दल काही नाही आहे. पण एक विषय की ह्या गोष्टी खूप प्रचंड महत्त्वाच्या आहे आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि त्याचा योग्य तसा वापर केला गेला पाहिजे. खाली जाताच डाव्या बाजूला एक खिडकी आहे जी की व्हेंटिलेशनसाठी बनवलेली आहे. आणि ह्या व्यतिरिक्त जर ते खिडकीमधून आपण बघितलं तर बाहेरचा म्हणजे गावाचा सुंदर असा व्ह्यू भेटतो. मग या व्यतिरिक्त जर उजव्या साईडला आपण वळलो तर असं सुंदर असं महादेवाचं मंदिर किंवा हे ध्यान मंदिर आहे. तर ध्यान मंदिर 500 ते 1000 वर्ष जुना असावा किंवा जेव्हा जीर्णोद्धार झालं तेव्हा बांधलेला असावा. तर मी ठरवलं की इथंच आपण आजची साधना करावी आणि बसलो साधनाला. या जागेचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्ही जर इथं कोणतेही मंत्र म्हणालात त्याची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात वाढते. इथं ध्यान करून मन खूप प्रसन्न झालं, मस्त आनंद झाला आणि आम्ही निघलो पुन्हा वापस. आता जसं येणं एक अलग टास्क आहे तसं वर जाणं एक वेगळा टास्क आहे, कारण तिथं काही असं धरायला वगैरे जागा नाही. आणि ते यासाठीच बनवलं असेल की जे फालतू लोक आहे, जे योगा वगैरे करत नाही, ज्यांच्यात लवचिकता नाही, त्यांनी दूर राहावं. टोचाचं बरं का लय जोरात ते त्याच्यावर खूप या व्यतिरिक्त मी नाथांच्या मंदिराच्या समोरच काही वेळ ध्यानाला बसलो. खूप वेगळ्या प्रकारची ऊर्जा आहे या मंदिरांमध्ये, त्याचा नक्कीच आपण फायदा घ्यायला पाहिजे. नाथांच्या डाव्या बाजूला अशी सुंदर दुर्गा मातेची मूर्ती आहे आणि त्या मागे जे झाड आहे त्याला लोक दोरे बांधतात. असं म्हणतात की ही दुर्गा माता नवसाला पावते. तर नक्कीच तुम्ही पण इथं दोरा बांधू शकता. आम्ही खालून दोरा आणायचं विसरलो होतो म्हणून आम्ही तर काही बांधला नाही, पण नेक्स्ट टाईम नक्कीच बांधू. गडावर सर्वात शेवटी सर्वात पाठीमागे सुंदर अशी हत्ती आणि नाथांची मूर्ती. इथून पूर्ण गावाचा आणि परिसराचा सुंदर असा व्ह्यू पण दिसतो. आता या व्यतिरिक्त अंगात काय येतं,
विशेष म्हणलं तर नाथांच्या बी मंदिरात येतं आणि देवीच्या मंदिरात येतं, ते तुम्हाला मी शेवटी सांगतो. त्याआधी आपल्याला जायचं आहे मच्छिंद्रनाथगडला, जे की इथून फक्त 7 किलोमीटर आहे. पुन्हा एकदा आपला प्रवास सुरू झाला आणि निघलो आपण खेड्यापाड्याच्या सुंदर असे हिरवं झाडं असलेल्या रस्त्यानं. पुढं एक घाट लागला, जो की खूप मोठा नव्हता पण मग खूप सुंदर होता. हल्लीच झालेल्या पावसामुळं सर्व काही हिरवंगार झालेलं आहे आणि हे सर्व बघून याच्या सान्निध्यातच एक नशा होऊन जाते वेगळीच. खरं तर जीवनच एक नशा आहे, प्रवासच एक नशा आहे, त्यामुळं पदार्थांची गरजच नाही आहे. तिकडून जाय म्हणते. मग काही मिनिटातच आम्ही पोचलो मच्छिंद्रनाथांच्या समाधीस्थळावरती. मध्ये येताच तुम्हाला इथं पारायण करण्यासाठी जागा दिसेल, जिथे की लोक करताय. प्रचंड ऊर्जा असलेलं असं आहे श्री मच्छिंद्रनाथांचं समाधी मंदिर. इथं तुम्ही नक्कीच ध्यान करू शकता आणि सहज ध्यानात जाऊ शकता. पण हे खूप उग्र ऊर्जा असलेलं मंदिर आहे, जे की सर्वांसाठी नाही आहे असं मी माझ्या अनुभवातून सांगू शकतो. आणि ऊर्जाच कारणीभूत आहे लोकांच्या अंगात येण्यासाठी, जे की आता मी तुम्हाला थोडं डिटेलमध्ये सांगतो. या नाथांच्या जागा अंगात येण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर लोकांच्या अंगात काय असं मला खूप जण विचारतात. खूप सारे लोक नाव ठेवतात की ही सगळं अंधश्रद्धा आहे, लोकांच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराजच काय येत नाही. तर त्यांनी ऐका, कसं आहे, ह्या ठिकाणी एक प्रकारची एनर्जी असते. आता कसं आहे, आपलं जे शरीर आहे ही सुद्धा एक एनर्जी. आपण अन्न खातो त्यामध्ये एक एनर्जी, जेव्हा आपण ते ग्रहण करतो तर ती एनर्जी आपल्या बॉडीचा एक भाग बनते. त्यानंतर अल्कोहोल आहे, दारू आहे. दारू सुद्धा एक प्रकारची एनर्जी कॅरी करते. आपण पिल्यानंतर आपली बॉडी अल्कोहोलला स्वतःचा एक पार्ट बनवून घेते आणि त्या प्रकारे आपली बॉडी वागायला लागते. तर हे जे समाधी स्थळ आहे, मंदिर आहे, देवीचे मंदिर आहे, इथं खूप उग्र प्रकारची एकदम इंटेन्स एनर्जी असते. आणि जेव्हा आपली एनर्जी त्या एनर्जीच्या एक प्रकारे संपर्कात येते तर प्रत्येकाची बॉडी आणि माइंड तेवढं स्टेबल नसतं राहत. आणि खूप सारे चुकीचे किंवा एक गुणधर्म असतात आपल्यामध्ये, ते सगळे बाहेर यायला लागतात. आणि त्यामुळे असे लोक अंगात आल्यासारखे दिसतात. ते एनर्जीला रिस्पॉन्ड करताय त्यांच्या पद्धतीने. तर त्यामध्ये काही वाईट नाही. लोक अंगात येत आहे तर ते त्यांचं ओरडताय, आरडताय, डोका पडताय आणि त्यापासून दुसऱ्यांना काहीच अडचण नसावं असं मला वाटतं. जोपर्यंत कोणी अंगात आल्याचं ढोंग घेऊन पैसे नाही मागत आहे किंवा लोकांना काही चुकीचं करायला नाही सांगत आहे, त्यामुळं कधी पण लोकांना टार्गेट करणं सोडून द्या. लोक दारू पिऊन नाचताय, त्याच प्रकारे लोक इथं त्या ऊर्जेचा, दैवताच्या सोबत नाचताय असं समजून घ्या आणि जे आहे ते चालू द्या. याच्या व्यतिरिक्त भोसले घराण्याचे आणि मंदिराचे संबंध मी आधीच सांगितले होते. तर 1743 एक सनद पुरावा आहे की गंगाराम दीक्षितांना शाहूजी महाराज प्रथमने इथं वैदिक पूजा करण्यासाठी सांगितलं होतं. आणि तो सुद्धा एक पुरावा आहे की भोसले घराण्यामध्ये वैदिक पूजा होत होत्या. सतत ते बहुजन होते, हिंदू नव्हते. अशी समाजात वादविवाद पेरणं सुद्धा बंद करा. कारण तुम्ही जर संविधानाला मानताय तर संविधानामध्ये ब्राह्मणाला सुद्धा भारताचा एक नागरिक म्हणून मानलेलं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही प्रत्येकासोबत वागणूक दिली पाहिजे. मी ब्राह्मण नाही पण त्यांची बाजू का घेतो, मी त्यांची नेहमी, मी प्रत्येकाची बाजू घेतो. आणि काही वेळा लोकांना हे पण नाही पटत. पण जीवनामध्ये स्पष्टता ठेवा, कॉन्फिडन्स नाही पाहिजे, क्लॅरिटी पाहिजे. आजच्या व्लॉगसाठी एवढंच. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नमस्कार. जय श्रीराम. हर हर महादेव.